हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून माझ्या सर्व यूट्यूब परिवाराला मनातून श्री स्वामी समर्थ। आजचा आपला व्हिडिओ असा असणार आहे, बरेच जण माझे ताई दादा म्हणजे आपण सर्वच स्त्री असो पुरुष असो अगदी कोणीही असो आपण पैशासाठी धडपड करत असतो आणि तो आलेला पैसा आपल्या घरामध्ये आता आपण म्हणतो ना महिन्याच्या अगोदरच आपले पैसे संपून जातात किंवा आपल्या घरामध्ये पैसा स्थिर राहत नाही। त्यासाठी आपल्याला काही मी अगदी छोटे छोटे उपाय सांगणार आहे, 2-4 तर ते तुम्हाला करायचे आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी म्हणून। किंवा आपल्या घरात आता एखाद्या माणसाला किंवा एखाद्या स्त्रीला घरामध्ये खूप आळस येतो, कंटाळा येतो, तिला घरामध्ये कोणतं म्हणजे काम करण्याची खूप इच्छा असते परंतु त्या कामावर आपलं मन होत नाही किंवा आपल्याला ते काम करावंसं वाटत नाही। त्यासाठी मी अगदी छोटे उपाय तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ खूप छोटा आहे आणि तो संपूर्ण बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब चॅनलला जरूर करा। आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी किंवा आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा दूर करण्यासाठी आणि आपल्याला एक सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये राहण्यासाठी मी तुम्हाला छोटे उपाय सांगणार आहे। तर ते जरूर करून बघा आणि तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल होतात की नाही ते मला अवश्य सांगा। आता पहिला उपाय असा आहे, शुक्रवारी आपल्या घरी जर एखादी सुवासिनी स्त्री जर अचानक घरी आली तर तिला आपल्या घरी जेवू घालायचं आहे। तिचे आपल्याला आपण जशी देवाची पूजा करतो तशी तिचे पाय धुवून हळदी कुंकू लावायचं पायाला आणि कपाळालाही हळदी कुंकू लावायचं आणि तिला आपल्याला जेवू घालायचं। नंतर तिची अगदी काही नसलं तरी एक ब्लाऊज पीस किंवा एक नारळ देऊन तिची आपल्याला ओटी भरायची आहे, कारण ती आपली कुलदेवी किंवा लक्ष्मी मातेच्या स्वरूप आपल्या घरी आलेली असते आणि ही कुलस्वामिनी आई किंवा माता लक्ष्मी आपल्याला एक संकेत किंवा दर्शन देत असते। आता दुसरा उपाय असा आहे, मंदिरात आपण गेलो, एखाद्या मंदिरामध्ये जातो समजा दर्शनासाठी, कुठे जर गेलो मंदिरात गर्दीत देवाला आपण जेव्हा पैसे अर्पण करतो दानपेटीमध्ये, तेव्हा एखादी नोट जर अचानक आता तुमच्या समोर जर पडली, आपल्या समोर जर पडली किंवा आपण म्हणतो ना की आपण आता पैसे पेटीत दान करणार आहोत, त्यावेळी तुमच्या समोर पडली तर असं समजा की ती माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे, असा आपल्याला त्याचा संकेत असतो। माता लक्ष्मी तुमच्या सोबत आहे आणि एक सांगेन असा हा संकेत तुम्हाला कसा ओळखायचा आहे। आता तुम्ही जर एखाद्या किराणा दुकानात गेले म्हणजे कोणत्याही दुकानात जर गेले आणि तिथे जर खूप गर्दी असली, म्हणजे अगोदर काहीच गर्दी नाही आणि तुम्ही जर त्या दुकानामध्ये जर गेला समजा काही घ्यायला, तर तिथे तुम्ही आल्याच्या नंतर जर एक पाठोपाठ एक 2-4 जर गिराईक आले तर असं समजायचं की माता लक्ष्मी तुमच्या सोबत आहे, हा एक संकेतच असतो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। आता तिसरा उपाय असा आहे, तुम्ही जर अचानक अनेक उपाय करूनही जर तुमच्या घरातील भांडण कटकटी थांबत नसतील तर शनिवारी कोणत्याही देशी जी आपली गावरान गाय असते, देशी गाय असते, त्या शेणाचा दिवा तुम्हाला तयार करायचा आणि संध्याकाळी आपल्या घरातील दिवाबत्ती करायची, तुळशीजवळ दिवा लावायचा आणि ती दिवाबत्ती झाली की गाईच्या जो शेणाचा दिवा बनवला त्यामध्ये आपल्याला थोडं तिळाचं तेल घालायचं, कापसाच्या 2 लांब वाती घालायच्या आणि एक छोटासा त्यामध्ये गुळाचा खडा ठेवायचा। आपल्याला तो दिवा प्रज्वलित करून आपल्या मुख्य दरवाजा जवळ लावायचा। हळूहळू अगदी थोड्या दिवसातच तुमच्या घरातील भांडणे कटकटी जे कलह असतात ते थांबायला सुरुवात होईल। थोडा वेळ लागेल पण नक्की तुम्हाला अनुभव येईल। आता तुम्हाला जर चौथा उपाय असा आहे, तुम्हाला जर घरात खूप आळस येत असेल आणि कोणतंही काम करावंसं वाटत नसेल तर शुक्रवारी संध्याकाळी 2 फुलांच्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या। हा उपाय खूप पॉवरफुल आहे। 2 फुलांच्या लवंगा घ्यायच्या, 2 तमालपत्र घ्यायचे आणि असली तर 2 काळी मिरी घ्या
आणि हे संध्याकाळी तुम्हाला 7 वाजता आपली दिवाबत्ती झाली की एका पंतीमध्ये आपल्याला ते जाळायचं आहे भीमसेनी कापरासोबत आणि याचा धूर होऊ द्यायचा आहे आपल्याला। याचा धूर हा निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतो। याने खरोखर मी हा उपाय शुक्रवारी अमावस्येला पौर्णिमेला मी करतच असते आणि मला जेव्हा जेव्हा असं वाटलं तेव्हा मी कधीही केलं। आणि रोजही तुम्ही जर एक तमालपत्र आणि एक लवंग जर भीमसेनी कापरासोबत घरामध्ये जर जाळली तर खरोखर तुम्हाला किती प्रसन्न वाटतं ते मला अवश्य सांगा। हा अगदी छोटा उपाय आहे, फक्त तुम्ही करून बघा आणि तुम्हाला याने काय म्हणजे वाटतं, काय फरक जाणवतो किंवा तुमच्या घरामध्ये कसं वाटतं तुम्हाला ते मला कमेंटमध्ये अवश्य सांगा। उपाय अगदी छोटा आहे पण खूप पॉवरफुल आहे। आपण जेव्हाही पूजा करतो सकाळ संध्याकाळी तर आपल्याला एक लवंग आणि एक तमालपत्र तरी आपल्याला भीमसेनी कापरावर जाळायचं आहे आणि याचा धूर आपल्याला घरभर फिरवायचा आहे। काहीच म्हणायचं नाही, काहीच नाही, परंतु तुम्हाला एवढं प्रसन्न वाटेल की मी हा उपाय स्वतः करते। म्हणजे आधीही करत होते आणि आता सध्याही माझा चालू आहे। मला जेव्हा जेव्हा वाटलं तेव्हा तेव्हा मी हा उपाय सकाळी करत नाही परंतु संध्याकाळी अवश्य करत असते। संध्याकाळी केव्हा करायचा तर बरोबर आपल्याला 6:30 किंवा 7च्या दरम्यान हा उपाय आपल्याला करायचा आहे। आजचा व्हिडिओ इतकाच होता, कसा वाटला नक्की सांगा। आणि हो, आपली हे असे जे नवनवीन उपाय असतात ते तुमच्या मित्रपरिवारांना मित्रमैत्रिणींना तुमच्या ताई दादांसोबत शेअर करत जा। व्हिडिओ एकमेकांना शेअर करत जा म्हणजे जेणेकरून आपला स्वामी परिवारही मोठा होईल आणि मलाही एक उत्साह निर्माण होईल। कारण की जसजशी मी तुम्हाला सांगितलं होतं की जसजशी आपली फॅमिली मोठी होईल तसतसा माझा उत्साह जास्त वाढेल। अशाच नवनवीन उपायासोबत आपण पुन्हा भेटूया आणि असे नवनवीन उपाय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा, कमेंट करा म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे। आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।